अत्यंत गरजेची वस्तू आहे. धनाला जीवनामध्ये ओघळून आपल्याला काहीच करता येत नाही. खिशामध्ये पैसे असल्यानंतरच घराच्या बाहेर पाऊल टाकता येतो. एवढे गरजेची समाजाला गरज आहे त्या धनाची. अहो, धन जर नसेल तर आपल्याला संसाराचे कार्यक्रम सोडा, पण परमार्थातले अखंड हरिनाम महोत्सव सुद्धा करता येणार नाही. म्हणून धन हे गरजेची गोष्ट आहे. म्हणून धन मिळवू नका असं संत शास्त्र कधी म्हणत नाही. धन समाजाला गरजेची वस्तू आहे. धनाशिवाय व्यावहारिक जीवन जगता येत नाही हा सर्वांचा अनुभव असल्यामुळे सर्व संतांनी शास्त्रांनी धनाचा निषेध केलेला नाही. उलट जगद्गुरु तुकोबारे तुम्हाला धन जोडायचं सांगतात, पण ते जोडावं धन कसं, जोडलेल्या धनाचा सदुपयोग कसा करावा. आपण व्यावहारिक जीवन जगत असताना धर्माला धरून धन कमवलं, नीतीने धरून धन कमवलं किंवा आहे त्या धनाचा समाज सदुपयोग केला, परमार्थामध्ये खर्च केला, तर हे धन समाजाला आत्मिक आनंद, भगवत प्राप्तीचा आनंद प्राप्त करून देणारं ठरतं. आणि अनितीने धन कमवलं, अधर्मानं धन कमवलं किंवा आहे त्या धनाचा तुम्ही आम्ही समाजाने याचा दुरुपयोग केला, हे व्यसनामध्ये घालवत बसलो, हे धन समाजाला अधोगतीला सुद्धा घेऊन जाणारं ठरतं. म्हणून जीवनामध्ये धन मिळवावं कसं, मिळालेल्या धनाचा सदुपयोग करावा कसा, याचं आताच महाराजांनी प्रमाण दिलं. जोडून या धन उत्तम व्यापार उदास संचार वेचक उत्तमाची गती तोही ते पावन उत्तम भोगील जीवन आणि विठ्ठला सदुपयोग नाही झाला तर अधोगतीला सुद्धा घेऊन जाणार ठरतं हे धन. कारण हे धन आहे व्यावहारिक धन आहे. आणि व्यावहारिक धन सहजी तुम्हाला आम्हाला मिळत नाही. हे व्यावहारिक धनाच्या प्राप्तीसाठी किती लोकांचा प्रयत्न समाजामध्ये चाललेला असतो. अहो, हे धन मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून तुम्ही आम्ही धन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतो. रात्री दिवस निकडे भरडेची घेतासाठी कवडीची प्राप्ती न भेटे प्राणांत कष्टे द्रव्य जोडी. एवढे कष्ट या व्यावहारिक धनाच्या पाठीमागे आहे. एवढे कष्ट उपसल्यानंतर कसं धन जर तुम्ही आम्ही कमवलं तर ते मिळवलेलं धन कुठं ठेवायचं याची चिंता आहे तुम्हाला. आणि सर्वात महत्वाचं, एवढं कष्ट करून धन जर मिळवलं आणि जर चोर जर घेऊन गेले तर अपराध.